मागील भागात आपण पाहिला होता मंदिराचा इतिहास. या भागात आपण पाहणार आहोत मंदिराच्या स्थापत्यकलेमागील अद्भुत रहस्य. आता आपण पाहणार आहोत सुंदर नंदी मंडप. नंदी मंडपाच्या तळभागावर कोरलेली ही कमळाची नक्षी पवित्रता, निर्मळता आणि सृष्टीचे प्रतीक मानली जाते. दगडावर केलेले हे सूक्ष्म कोरीव काम त्या काळातील शिल्पकारांच्या असामान्य कौशल्याची साक्ष देते. याच तळभागावर आपल्याला शरभाचे अद्भुत शिल्प दिसते. शरभ हा सिंह आणि पक्षी यांच्या गुणांचे मिश्रण असलेला एक शक्तिशाली पौराणिक प्राणी मानला जातो. येथे तो आपल्या पायांनी हत्तींना उचलताना दाखवला आहे. भारतीय स्थापत्यकलेत शरभ हे शक्ती, शौर्य आणि मंदिराच्या संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. मराठाकालीन वास्तुकलेत आणि अनेक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरही अशी शिल्पे आढळतात. आता पाहूया नंदीची ही भव्य मूर्ती. भगवान शिवाचे वाहन आणि परमभक्त म्हणून नंदीला विशेष स्थान आहे. नंदीची नजर नेहमी गर्भगृहातील शिवलिंगाकडे असते. ही मूर्ती भक्ती, निष्ठा आणि संयम यांचे प्रतीक मानले जाते. नंदी मंडपाचे दगडी खांब, त्यावरील नक्षीकाम आणि वरचे संतुलित छत पाहिले की त्या काळातील स्थापत्यकलेची उंची लक्षात येते. हा स्वतंत्र नंदी मंडप आहे. 4 दगडी खांबांवर उभारलेला असून मध्यभागी भगवान शिवाचे वाहन नंदी विराजमान आहे. नंदी मंडपाच्या छतावर दिसणाऱ्या भागाला शिखर किंवा मंडप शिखर. शिखराच्या चारही बाजूंना कमानीसारख्या देवकोष्ठांमध्ये मूर्ती कोरलेल्या दिसतात. या मूर्ती बहुधा शिव परिवारातील देवता, दिक्पाल, देवदेवता किंवा द्वारपाल स्वरूपातील आकृत्या दिसतात. शिखराच्या अगदी वर दिसणारा पाकळ्यांसारखा गोलाकार भाग आमलक किंवा पद्माकृती मुकुट म्हणून ओळखला जातो. हा मंदिराच्या शिखराचा अलंकारिक भाग आहे. त्यावर सामान्यतः कलश असतो. मंदिरामध्ये जाताना हे जे दैत्याकृतीचे शिल्प दिसत आहे त्यास कीर्तिमुख असे म्हणतात. हे शिल्प प्राचीन हिंदू मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर, स्तंभांवर किंवा गर्भगृहाच्या वरच्या बाजूला आढळते. मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना किंवा नकारात्मक ऊर्जेला रोखण्यासाठी हे एक संरक्षक प्रतीक म्हणून वापरले जाते. मानले जाते की हे शिल्प मनुष्यातील अहंकाराचा नाश करण्याचे प्रतीक आहे. पौराणिक कथा स्कंद पुराणानुसार जालंधर राक्षसाचा पराभव करण्यासाठी भगवान शिवाने एका शक्तिशाली गणाची निर्मिती केली होती. या गणाने भूक लागल्यावर स्वतःचेच शरीर खाल्ले आणि शेवटी फक्त त्याचे डोके शिल्लक राहिले. त्याच्या या समर्पणावर प्रसन्न होऊन शिवाने त्याला कीर्तिमुख नाव दिले आणि मंदिराच्या दारी स्थान दिले. हा आहे मंदिरातील सभामंडप. सभामंडपातील या स्तंभांवरचे रेखीव आणि कोरीव काम खूप आकर्षक आणि मोहक आहे. हे जे पाहताय ते खांबाच्या वरच्या भागात आडव्या पट्ट्यांमध्ये नाजूक वेलबुट्टी आणि लहरींसारख्या नक्षीचे कोरीव काम दिसते. हे कोरीव काम प्रामुख्याने स्थानिक काळ्या पाषाणात केलेले असते, जो अतिशय टिकाऊ असतो. हे पाहिल्यानंतर हे काम हेमाडपंथी शैलीतील खांब आणि भिंती जोडण्यासाठी चुना किंवा कोणत्याही चिकट द्रव्याचा वापर न करता दगड एकमेकांत गुंफून बसवले जातात. गर्भगृहाच्या दगडी चौकटीच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या कोरीव कामाच्या भागाला ललाटबिंब असे म्हणतात. मंदिरातील देवतेच्या दर्शनासाठी जाताना भाविकांना सर्वप्रथम प्रवेशद्वारावर असलेल्या गणेशाचे दर्शन व्हावे या उद्देशाने या ललाटबिंबांवर प्रामुख्याने श्री गणेशाची मूर्ती किंवा शिल्पकला स्थापित केलेली असते. इतर कोरीव काम या मुख्य दगडी चौकटीवर आणि तिच्या आजूबाजूच्या खांबांवर अत्यंत सुंदर आणि बारीक नक्षीकाम केलेले असते. यामध्ये सहसा वेलबुटी, पाने, फुले, कमळाची चित्रे आणि काही ठिकाणी द्वारपालांची शिल्पे कोरलेली असतात. आता आपण शिवलिंगाचे दर्शन करून मंदिराच्या बाहेरील बाजू पाहणार आहोत. हा जो पाहत आहात तो मंदिराच्या मागील बाजूचा परिसर आहे. या मंदिराची भिंत काळ्या पाषाणात कोरलेली असून ती हेमाडपंथी शैलीतील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आता आपण पाहत आहोत मंदिरासमोरील भव्य दीपस्तंभ. पूर्वी वीज नसल्यामुळे सण उत्सव, महाशिवरात्री आणि विशेष धार्मिक प्रसंगी या दीपस्तंभावर असंख्य तेलाचे दिवे प्रज्वलित केले जात. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघत असे. हा दीपस्तंभ दगडात घडवलेला असून त्यावरील प्रत्येक स्तरावर दिवे ठेवण्यासाठी छोट्या जागा बनवलेल्या आहेत.
दीपस्तंभाच्या बाजूला मारुतीरायाची एक सुंदर आकर्षक मूर्ती आहे. इथून अजून थोडे पुढे गेल्यावर छत्रपती थोरले शाहू महाराजांची समाधी आहे. स्थानिक लोक असे सांगतात की जेव्हा या समाधीचा जीर्णोद्धार झाला तेव्हा या 2 शिवलिंगाच्या पिंडी सापडल्या. आपण जे पाहत आहात ते मंदिराच्या आवारातील सुंदर असे तुळशी वृंदावन आहेत. आता तुम्ही जे पाहत आहात ते काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खूप गावांमध्ये काशी विश्वेश्वराचे मंदिर का असते? तर काशी हे हिंदू धर्मात मुक्तिधाम मानले जाते. अशी श्रद्धा आहे की बाबा विश्वेश्वराच्या दर्शनाने व उपासनेने मानवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. प्राचीन काळी सर्वसामान्य भक्तांना काशीला जाणे शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या शक्य होत नव्हते. त्यामुळे राजा महाराजांनी आणि संतांनी ठिकठिकाणी विश्वेश्वर मंदिरे बांधली, जेणेकरून लोकांना स्थानिक पातळीवरच काशीची अनुभूती घेता येईल. तुम्हाला या काशी विश्वेश्वराच्या मंदिराची माहिती कशी वाटली हे तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.